गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीमध्ये 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। गोव्यातील अर्पोरा गावात मध्यरात्री ही आगीची घटना घडली। अनेक लोक नाईट क्लबमध्ये मजा करण्यासाठी आले होते, पण त्यांच्यावर अचानक काळानं घाला घातलाय। पाहूयात। गोवा म्हणजे नाईट लाईफसाठी प्रसिद्ध ठिकाण। अनेक रेस्टॉरंट्स, क्लब, पब्स मध्ये रात्रभर पार्ट्या सुरू असतात। असंच उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका बर्ज बाय रोमिओ लेन नावाच्या नाईट क्लबमध्येही 6 डिसेंबरच्या रात्री अनेक पर्यटक एन्जॉय करत होते। मात्र ती 6 डिसेंबरची रात्र त्या पब मधील अनेकांसाठी शेवटची रात्र असेल असा कुणीच विचार केला नव्हता। या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। क्लबच्या किचनमध्ये लागलेली आग काही क्षणातच सर्वत्र पसरली आणि संपूर्ण क्लब आगीच्या विळख्यामध्ये सापडला। त्यामुळे क्लबमधील नागरिकांना बाहेर पडताच आलं नाही। मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक जण हे गोवा नाईट क्लबमधील कर्मचारी होते। पर्यटकांनी गजबजलेल्या गोव्यामध्ये एक भयानक घटना घडलेली आहे। रात्री 12-12:30च्या सुमारास गोव्यामध्ये हाहाकार माजवणारा अग्नितांडव जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये तब्बल 25 जणांना जो आहे तो आपला जीव गमवावा लागलेला आहे। गोव्याच्या अर्पेरा परिसरातील ब्रिज बाय रोमिओ लेन या अत्यंत लोकप्रिय अशा पबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली आणि त्यामुळे हा मोठा अनर्थ घडलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जी पबमध्ये सुरक्षा जी होती त्या सुरक्षेचे नियम जे आहेत त्या नियमांचं उल्लंघन झालं होतं का, अग्निसुरक्षा कार्यरत होती का, अशा अनेक ज्या बाबी आहेत त्या तपासल्या जातील। पोलीस जे आहेत ते या संपूर्णपणे घटनेचा जो आहे तो तपास करताना पाहायला मिळतात। पबच्या किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। ग्राउंड फ्लोअर मधील किचनला आग लागली। किचन नंतर आग पबच्या इतर भागामध्ये पसरली। सर्वात जास्त मृतदेह हे किचन परिसरामध्ये आढळले। मृतांमध्ये पबमधील कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे। 3 ते 4 पर्यटकांचाही यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। क्लबला लागलेल्या आगीनंतर क्लबच्या मालकाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून देण्यात आले। इस पूरे इंसिडेंट की मैजिस्ट्रियल इंक्वायरी हमने बिठाई है, क्योंकि जो प्रेजेंट क्लब था उसके लिए कौन कौन सी परमिशन थी और किसने परमिशन दी थी उसकी पूरी इंक्वायरी की जाएगी। फायर सेफ्टी नॉर्म्स, बिल्डिंग कंस्ट्रक्शन नॉर्म्स फॉलो किए हैं क्या नहीं वो देखे जाएंगे और जो कोई क्लब ओनर्स अभी हैं उनके खिलाफ अरेस्ट वारंट जारी किया है। उनके बाकी मैनेजर्स और बाकी उनको ऑलरेडी अरेस्ट कर चुके हैं और उसकी मैजिस्ट्रियल इंक्वायरी करके जो कोई मैंने गलती मिलेगी उसको बिहाइंड द बार्स हम करेंगे। क्लबला लागलेल्या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले। क्लब जवळ असणाऱ्या काही पर्यटकांनी ही संपूर्ण घटना कशी घडली या संदर्भात काही माहिती दिली आहे। एक्चुअली हम लोगों की फ्लाइट कल रात 10:30 बजे की लैंड हुई थी, तो हम अराउंड 12 बजे यहाँ आए थे। तो जैसे ही हम लोग अपने हॉस्टल पहुंचे तो हमने देखा वहाँ पे कि धुआं काफ़ी ज़्यादा आ रहा है एंड वहाँ कुछ रेडिश ह्यू भी था। तो हम यहाँ पता करने हैं कि क्या हुआ है। एक्चुअली वी वर प्लानिंग टू कम एंड पार्टी हियर एट yesterday night. Yes, but then we got to know that a big fire has taken place out here. Actually, we got lucky because our cab driver was late, or else we would be here. मैं एक्चुअली घर पे जा रहा था, तभी देखा आवाज़ आया ब्लास्ट का वगैरह। तो मैं देखा कि मेरे एक्चुअली नियर बाय घर है इधर। मैं देखा था कि अभी आग जल रहा। तर विरोधकांनी या दुर्घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली आहे। ही दुर्घटना नसून खून असल्याचं म्हणत काँग्रेसनं सरकारला लक्ष केलंय। पण हा जो इन्सिडेंट झालाय मला वाटतं की दिस इज अ प्लॅन्ड मर्डर। मी आरोप घालतो या सरकारवर की तुम्ही प्लॅन मर्डर केलंय। या क्लबला फायरचं काही परमिशन नाहीये। दुसरं, ज्या फायर सेफ्टी नॉर्मच्या तहत जे काय लागतं ते ह्या लोकांनी फॉलो केलेलं नाही। डिसेंबर महिन्यात गोव्यामध्ये जगभरातून पर्यटक नाताळच्या सुट्ट्या घालवण्यासाठी येत असतात। त्यात बर्ज बाय रोमिओ लेन हा प्रसिद्ध क्लब। अशा क्लबमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडल्यानं अशा क्लबमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। उमेश परब, झी 24 तास, गोवा।